नदी राज्यात. एका शेतकऱ्याचे शेत नदीच्या काठी होते. एकदा तो शेतात गेला तेव्हा त्याला गव्हाच्या पिकात कितीतरी मगर सुस्त लोळत पडलेले आहेत असे आढळले. लाकडाच्या ओंडक्यासारखे ते पसरलेले होते. शेतकऱ्याला राग आला आणि तो ओरडून म्हणाला, चला चालते बा पाण्यात. पण ते मगर त्याच्याकडे पाहून नुसते हसत सुटले. मग रोजच ते मगर तेथे येऊन पडत. एकदा सकाळी शेतकरी शेतात गेला तेव्हा तर त्याचे माथे त्या मगरांना पाहून भडकले. तो त्यांना दगड मारू लागला. त्याबरोबर ते सारे मगर त्याच्या अंगावर चवताळून धावून आले. त्याबरोबर शेतकरी घाबरला आणि त्यांच्या पाया पडला. तेव्हा त्यांच्यापैकी सर्वात मोठा मगर म्हणाला, आम्ही तुला काही इजा करणार नाही, तुझं पीकही आमच्यामुळे नासणार नाही, मात्र तुझी मुलगी तू आम्हाला दिली पाहिजेस. शेतकऱ्याने मुलगी द्यावयाचे कबूल केले. घरी आल्यावर त्याने बायकोला घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा बायको रागावली आणि म्हणाली, काय केलं ते? आपली मुलगी किती सुंदर आहे, नुकतीच तिची सोयरीकसुद्धा आपण नाही का केली? खरोखरच एक श्रीमंताशी त्या मुलीचे लग्न ठरलेले होते. काही नाही, मुलीचं लग्न आपण झटपट उरकू. मगराला दिलेले वचन कोण पाळीत बसतं? शेतकऱ्याला बायकोने दिलेला सल्ला पटला. लग्नाची धामधूम सुरू झाली. पण लग्नाच्या आधी काही दिवस तो नवरा मुलगा मेला. पण मुलगी इतकी सुंदर होती की त्याच मुहूर्तावर दुसऱ्याची मागणी आली. पण तोही मुलगा काही ना काही आजारी पडला की सांगता सोय नाही. आजारही लवकर न संपणारा होता. असे होऊन मुलीच्या लग्नात विघ्ने आली. शेवटी शेतकऱ्याची बायकोच म्हणाली, मगरांचंच हे काम असेल, जा त्यांना विनवा की मला वचनातून मुक्त करा म्हणून. शेतकरी शेतात गेला. त्याने मगरांना तसे सांगितले. पण मगर म्हणाले, आम्ही नाही तुला वचनातून मुक्त करणार. एवढेच नाही तर तू जर मुलीला ताबडतोब आणून दिली नाहीस तर आम्ही तुझा सत्यानाश करू. शेतकरी खिन्न होऊन घरी परतला. पण त्याच्या बायकोचा पक्का निश्चय होता की काही झालं तरी मगरांना मुलगी द्यायची नाही. पण दुसऱ्याच दिवशी ती मुलगी पडली आणि तिचा पाय मोडला. तेव्हा आई म्हणाली, हे मेले मगर तर हात धुवून पाठीशी लागले आहेत, ते खरंच आपल्याला मारतील. मुलगी मेलेली पाहण्यापेक्षा अगदी परक्या ठिकाणी लग्न करून दिलेलं बरं. सांगा मगरांना. मग शेतकरी नदीवर गेला आणि त्याने मगरांना सांगितले की वरघोडा घेऊन या. दुसऱ्या दिवशी शेकडो मगर शेतकऱ्याच्या घरी आले. कितीतरी ताटे उंची नजरांनी भरलेली होती. कपडे दागिने यांना तोटाच नव्हता. ते मगर नवरीशी मोठ्या ममतेने वागले. तरी त्यांना पाहून नवरी म्हणाली, आई तुम्ही मला नदीत देणार तर मी बुडेन की? आणि ती रडू लागली. थोड्या वेळानं नटून थटून नवरदेव आला. त्यांचा थाटमाट पाहून सारे गाव चकित झाले. मोठ्या ऐटीत मगरांचा राजा लग्नाला उभा राहिला. नवरीच्या अंगावर शेले होते, हिरे माणिक चमकत होते, पण तिला रडे आवरत नव्हते. लग्न लागले. मग सोन्याच्या रत्नजडीत पालखीत बसून मगरांनी पालखी नदीकडे चालवली. तेव्हा तर तिला नको जन्म असे झाले. नवरी पालखीतून उतरली आणि तिचे पाय पाण्याला लागले. मात्र तो काय नवल, नदीचे पाणी दुभंगले. मधून कोरडी वाट झाली. खाली उतरायला पायऱ्या होत्या. त्या उतरून नवरी नदीत गेली. तिचा बाप काठावर अचंबा करीतच उभा राहिला. काही महिने गेले. शेतकऱ्याला मुलींची काहीच बातमी कळाली नाही. आई दररोज लेकीची आठवण काढून रडे. तिला वाटले की मुलगी बुडालीच, नवऱ्याने पाणी दुभागल्याची नुसती थाप मारली असावी. पण मगर राजाने वरातीच्या वेळी आपल्या सासऱ्याला एक वीट दिली होती. तुम्हाला मुलीला भेटावं असं वाटेल तेव्हा ही वीट पाण्यात टाका, तुम्हाला हवं ते दिसेल. त्या विटेची आठवण आता शेतकऱ्याला झाली. तो म्हणाला, तुला इतकं वाईट वाटतं ना, तर मी बघून येतो मुलगी जिवंत आहे की मेली ते. आणि ती वीट घेऊन तो नदीजवळ आला आणि त्याने ती वीट आत टाकली. लगेच पाणी दुभंगले. त्याला जायला वाट झाली. समोर सुंदर बाग होती, फुलाफळांनी भरलेली. शेतकरी झपझप बागेतून गेला. समोर एक अतिभव्य व शोभिवंत राजवाडा होता. त्याचे छप्पर सोन्याचे आणि भिंती हिऱ्यांच्या होत्या. फाटकाजवळ पहारेकरी गस्त घालीत होते. हा वाडा कोणाचा? शेतकऱ्याने विचारले. मगर राजाचा, शिपायांनी सांगितले. माझी मुलगी राहते मोठ्या वाड्यात, तो मोठ्याने म्हणाला. पुढे तिचा नवरा तिच्यासारखा देखणा असता तर बरं झालं असतं, असे शेतकरी मनात म्हणाला. तुझी मुलगी आणि इकडे? ते हसू लागले. माझी मुलगी मगर राजाची राणी आहे. वा राव, गोष्ट वा.
गोष्ट तर खूप बनवून सांगता तुम्ही. इतक्यात त्याची मुलगी खिडकीत बसली होती. तिने त्याला पाहिले आणि हाक मारली. ती आनंदात दिसत होती. ती म्हणाली, हे बाहेर गेले आहेत, आता येतील. मी बाहेर कुठे जायचं नाही आणि वाड्यात कुणाला घ्यायचं नाही असा त्यांचा हुकूम आहे. मुलगी सुखरूप आहे हे पाहून शेतकरी समाधान पावला आणि तसाच बाहेर उभा राहिला. खरे पाहिले तर मगर राजा हा त्या नदी राज्यातला सर्वात देखणा पुरुष होता. पण नदीच्या बाहेर जायचे झाले की तो व त्याचे नोकर मगरांचे रूप घेत. थोड्या वेळाने घोड्यावर बसलेले काही तरुण आले आणि दरबारात जाऊ लागले. रुप्याचे चिळखत घातलेले सारे सुवर होते. मगर राजाचे चिळखत मात्र सोन्याचे होते. इतका रुबाबदार सुंदर राजपुत्र दुनियेत दुसरा नव्हता. त्या गरीब शेतकऱ्याने मगर राजाच्या पायावर लोळण घेतले. तोच मुलीचा नवरा हे शेतकऱ्याला माहीत नाही. तो म्हणाला, महाराज दया करा, मी एक गरीब शेतकरी आहे. माझी मुलगी त्या भयंकर मगर राजाने पळवली आहे. मग तो सोनेरी चिळखत घातलेला स्वार म्हणाला, मीच तो मगर राजा. तुमची मुलगी फार चांगली आहे. माझ्या आज्ञेत राहते ती. चला आत, तुम्हाला पाहून तिला फार आनंद होईल. मग शेतकरी आत गेला. कित्येक दिवस मुलीच्या घरी जावयाचा पाहुणचार घेत सुखात राहिला. एकदा तो मगर राजाला म्हणाला, एकदा तरी मुलीला माहेरी 2 दिवस पाठवा, आईला बघू द्या. पण मगर राजाने हो म्हटले नाही. तो म्हणाला, मी तुम्हाला इथेच घरदार देतो. दोघे इकडेच राहा, म्हणजे मुलगी वारंवार भेटेल. पण तिला नाही वर जाता यायचं. शेतकरी म्हणाला, बायकोला विचारतो आणि सांगतो. मग बरोबर पुष्कळशा विटा घेऊन तो वर आला. बायकोला त्याने सारी हकीकत सांगितली. पहिल्याने त्याची बायको नदी राज्यात राहायला कबूल होईना, पण एकदा जाऊन पाहूया एवढेच म्हणाली. मग ती एकदा लेकीला भेटायला गेली. फिरून गेली. मग वरचे वर जाऊ लागली. पण मग तिला नदी राज्य इतके आवडू लागले की तिथेच कायमचे बिऱ्हाड करायचे तिने ठरवले. मग शेतकरी आणि ती जी नदी राज्यात गेली ती परत वर कधीच आली नाही.